विविध क्षेत्रातल्या टॉप 9 घडामोडी. सुरुवातीला टॉप 9 राजकीय बातम्या. उन्हाची तीव्रता वाढलेली असतानाही पवार साहेबांना सभांसाठी नेतात. एखादी सभा घ्या आणि आराम करा असं कुणीही म्हणत नाही. अजित पवारांचा टोला. दार दिल्याशिवाय साहेब चालू शकत नाही आणि हे बाकीचे जी काही चौकट त्यांच्या आजूबाजूला आहे, साहेब इकडे चला सभेला, साहेब तिकडे चला सभेला, सगळीकडे सभेला घेऊन जातात. त्यांना काही वाटत नाही की आपण साहेबांना सांगावं की साहेब नको, एखादी सभा घ्या परंतु तुम्ही विश्रांती घ्या. 4 जूनला तुमचा बुरसटलेला माल केराच्या टोपलीत फेकू. 4 जूनला लोक मोदी सरकारचं विसर्जन करणार. उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींच्या दाव्यावर पलटवार. ते बोलले की 4 जूनला आमची एक्सपायरी डेट आहे. अहो, तुमचा बुरशी आलेला माल आजपर्यंत लोकांनी पाहिला आहे. तो 4 जूनला आम्ही फेकून देणार आहोत केराच्या टोपलीमध्ये. 4 जून ही इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट असणार. त्यानंतर इंडीची झेंडी कुणीही उचलणार नाही. नगरमधील प्रचार सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल. इंडिया आघाडी सत्तेत आल्यास मिशन कॅन्सल हाच अजेंडा असेल. राम मंदिराचा निर्णयही बदलेल. बीडमधील सभेतून पंतप्रधान मोदींचा दावा. आमच्याकडे मोदी नावाचा सर्वात मोठा अणुबॉम्ब. आमच्याकडचा अणुबॉम्ब घरात घुसून मारतो. ठाकरेंच्या टीकेनंतर एकनाथ शिंदेंचा पलटवार. नरेंद्र मोदी इंडिया आघाडीला घाबरले आहेत. देशाचा विकास काँग्रेसनं केला. 10 वर्षात भाजपनं देश विकला. नाना पटोलेंची भाजप आणि मोदींवर टीका. मुंबईत आज महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक. मुंबईतील मोदींची सभा आणि रोड शोचं नियोजन केलं जाणार. एमसीए क्लब येथे संध्याकाळी 9 वाजता बैठक. दिल्ली गाजवणार मुंडे साहेबांची लेख. कुठून आली तुतारी फेक. बीडच्या सभेत मुख्यमंत्र्यांची कविता. बीडचे लोक काय म्हणतात? दिल्ली गाजवणार मुंडे साहेबांची लेख. कुठून आली तुतारी चल उचलून फेक. फेकणार ना. शरद पवार गटाच्या तक्रारीनंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर गुन्हा दाखल. मतदारसंघात पैसे वाटण्यासाठी बँकेचा वापर झाल्याचा आरोप. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी.